मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. लोकसभेचा निकाल नुकताच लागलेला आहे. या निकालामध्ये, लोकसभेच्या निकालामध्ये जो मुंबई राखणार तो दिल्लीची सत्ता चाखणार असा एक पायंडा 1999 पासून पडलेला होता. या वर्षी तो मोडणार की काय असं चित्र दिसतंय. कारण केंद्रातली सत्ता एनडीएची आलेली असली तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीने मुंबई राखण्यात यश मिळवलंय. मुंबईत महायुतीला 2 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर महाविकास आघाडीने 4 जागा मिळवलेल्या आहेत. आणि आता यानंतर चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मुंबई नेमकी कुणाची. विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी जर बघायची झाली तर तिथेही महाविकास आघाडीचं पारडं जड दिसतंय. कारण 20 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे, तर 16 मतदारसंघात महायुती पुढे दिसतेय. मात्र महायुतीनं या पलीकडचा दावा केलाय. मुंबईत जागा कमी असल्या तरी 2 लाख मतं आम्हाला जास्त आहेत आणि त्या न्यायानं मुंबई आम्हाला आगामी निवडणुकीत कौल देईल असा दावा, असा विश्वास महायुतीनं व्यक्त केलाय. प्रश्न असा आहे की जागा आणि मतांचं गणित लोकसभेला जुळलं नाही ते विधानसभेत कसं जुळवणार. जास्तीची मतं विजयात का रूपांतरित होऊ शकली नाहीत. या सगळ्या पलीकडे ही मुंबई नेमकी आहे कुणाची, याच विषयी राजकीय विश्लेषण आणि चर्चेचा धुरळा आज आपण उडवणार आहोत. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी काल देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यामध्ये त्यांनी नेमका काय दावा केलेला होता तो ऐकूया. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला 4 जागा आणि आम्हाला 2 जागा मिळाल्या आहेत. पण महाविकास आघाडीला मुंबईत 24,62,000 मतं आहेत आणि महायुतीला 26,67,000 मतं आहेत. म्हणजे मुंबईमध्ये 2 लाख मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहेत. हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. त्याला चर्चा करायची आहे कारण महाविकास आघाडीपेक्षा 2 लाख मतं आम्हाला जास्त आहेत अशी याची आठवण ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस करून देतात त्यावेळेला त्यांना नेमकं म्हणायचंय काय की मुंबईमध्ये अजूनही आमची ताकद आहे असं ते सांगू पाहतायत. हे खरं तर त्याचा एक अर्थ झाला. आपण नवनाथ बन यांच्याकडे सुरुवातीला जाऊया. नवनाथ, थेट अर्थ याचा असा काढायचा की मुंबईमध्ये अजूनही आमची ताकद आहे, विधानसभेला वेगळं चित्र दिसू शकतं असं म्हणायचंय. नम्रता, निश्चितपणे मुंबई आणि कोकण या दोन्ही प्रांतांनी भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये साथ दिलेली आहे. याआधी देखील आपण बघतो की 2017 साली शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळ्या मुंबई महापालिका निवडणुका लढल्या होत्या. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला साथ दिली होती. एवढंच नाही तर 2019 साली देखील विधानसभा असेल लोकसभा या दोन्ही निवडणुकीत मताची टक्केवारी असेल किंवा उमेदवार विजय असेल याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच आघाडीवर राहिलेली आहे. आणि आताही आम्हाला मुंबई महापालिकेमध्ये मुंबई रिजन मध्ये 2 लाख मतं अधिक मिळालेली आहेत. परंतु या मतांचं गणित आणि उमेदवाराचा विजय याच्यामध्ये थोडासा मुस्लिम मतदारांची साथ, आपण जर का सगळ्या आकडेवारीवर नजर टाकली तर शिवाजीनगर मानपूर सारख्या भागामध्ये जिथं मुस्लिम बहुल भाग आहे तिथं उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं. त्यामुळे त्याचा फटका विजयामध्ये आम्हाला उमेदवार विजय मिळवण्यामध्ये झालेला आहे. परंतु मुंबईकरांनी आणि खास करून कोकणाने म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल तिकडं रायगड असेल या भागाने देखील मुंबईला भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली. आपण बघतो की मुंबई आणि कोकण एक समीकरण आहे. कोकणातली माणसं मुंबईत असतात. नाही नवनाथ, मला एक गोष्ट समजून घ्यायची. याच्या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणजे तुमचे विरोधक त्यांना मतं ही खूप कमी नव्हती. त्याच्या आधीच्या इलेक्शन एवढीच मतं होती, थोडीशी जास्त होती. मतं त्यांनाही होती मात्र त्यांना जागा मिळत नव्हत्या. तुमच्या मतांमध्ये फारसा फरक नव्हता पण तुमच्या जागा वाढलेल्या होत्या. त्यावेळेला आमची विनिंग मेजॉरिटी कशी आहे, आम्हाला जागा कशी जिंकता येते याच्याबद्दल तुम्ही बोलायचा. आता मतांबद्दल बोलायची वेळ आली आहे कारण जागा जिंकता आलेल्या नाहीयेत. नाही, आधीही असं कुठलेही उदाहरण नाहीये की भारतीय जनता पार्टीला मतांची टक्केवारी पण जास्त आहे आणि जागाही जास्तच मिळायच्या. असं कधी फार झालेलं नाही की भारतीय जनता पार्टीला अगदी 17%, काँग्रेसला तर 17% मतं मिळाली परंतु काँग्रेसच्या जागा 13 आलेल्या. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत असं झालेलं नाही.
भारतीय जनता पार्टीला मतांची टक्केवारी चांगली आहे, परंतु यावेळेला जागा मात्र आम्हाला कमी आल्यात. आम्ही त्याचं विश्लेषण करू किंवा आम्ही लोकांमध्ये पुन्हा जाऊ की आम्हाला आणखी जास्त मतांची आवश्यकता आहे, आम्ही पुन्हा जनमत मिळवण्यासाठी प्रयत्न करू. परंतु मुंबईचा जर का आपण विचार केला तर मुंबईमध्ये कायम मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सोबत मुंबईकर राहिलेला आहे. यावेळेला कोकणाची देखील जोड मिळालेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आतापर्यंत कधी आम्ही जागा लढलेलो नव्हतो, परंतु आता पहिल्यांदा आम्ही लढलो आणि पहिल्यांदा कोकणाने देखील आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणी मराठी माणूस हा भारतीय जनता पार्टी सोबत आहे, हे आता या निकालावरून स्पष्ट झालेले दिसते. किशोरी पेडणेकर आहेत आपल्यासोबत. किशोरीताई, तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघताय आणि ही जी आकडेवारी समोर आलेली आहे की 2 लाख मतं हा आकडा छोटा नाहीये आणि ती मतं महायुतीला जास्त मिळालेत, हे वास्तवही नाकारून चालणार नाहीये. किशोरीताई, मला शाळेच्या प्रगती पुस्तकामध्ये 95% मिळाले आणि मी एका विषयात मात्र नापास झाले. म्हणून माझा रिझल्ट असा लागला. असं बालिश ही एक जी जागा आहे अमोल कीर्तीकरची, तिथे काय कसा जुगाड केला आणि कशी मिळाली तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आम्ही पण ते स्वीकारलं. जुगाडामध्ये पण गेली ओके, पण आम्ही असं नाही म्हणणार कौल कोणाचा, कौल मराठी माणसाचा, कौल इथे श्रमिकांचा, कौल इथे सर्व धर्म समभाव मांडणाऱ्यांचा. जर तुम्ही आत्ता म्हणत असाल की तुम्ही आता पुन्हा तेच नरेटिव्ह सेट करतायत मुस्लिमांची मतं, मग गुजराती मारवडी ज्या झाडून उतरले कधी न उतरणारी त्याच्याकडे लक्ष नाही का? म्हणजे आपणच जाती धर्मात तेढ निर्माण करायचा आणि वर परत आपणच असं बोलायचं. आज जो गुजराती आहे, जो मारवाडी आहे, जो 3-3 पिढ्या इथे राहिला आहे, त्याला स्वीकारलाय ना सगळ्यांनी, आम्ही पण स्वीकारतो. मग जो मुसलमान आहे, जो 3-3 पिढ्या राहिला आहे, तोही व्यापारी आहे, तोही पोट भरण्यासाठी येतोय, जो युपीचा भैया आहे, जो कोकणात, सगळे आपलेच आहेत. पण जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करायचं आणि जो फटका बसलाय तो ह्याचमुळे जास्त बसलाय. त्यामुळे नंबर काउंटिंग झाल्यानंतर आता मी आज निखिल बागडेंची पण एक मुलाखत पाहिली. त्या निखिल बागडेंच्या मुलाखतीत तेच म्हणणं आहे. त्यांनी काय सांगितलं की अरे तुम्ही उद्धवजींचे 9 तर 5च खासदार होते ना, आमच्याकडे झाडून नेलात ना 13, आणि 13तले किती आले बघताय ना. म्हणजे मग असं उलटा गणित का नाही बघितलं जात? याचा अर्थ आम्ही आत्ताही बलपे गिरे, पण आम्ही जे बोलू तेच, असं जर तुम्ही आजही करणार असाल तर महाराष्ट्र काय आता तो देशाचा प्रश्न आला पूर्ण झालेला आहे. विरोधी पक्षात बसण्याची वेळ आहे, बसतील. आणि विरोधी पक्ष किंवा मुंबईतून निवडून गेलेले जे आमचे खासदार आहेत ते दाखवतीलच की महाराष्ट्राची आत्मीयता काय असते ती. त्यामुळे जे आलंय ते आम्ही स्वीकारलंय. आमचं इंडिया आघाडी ही जी बनली आहे त्या सगळ्यांनी आपापल्याप्रमाणे काम केलेलं आहे. त्यामुळे आमची एवढी अगदी वादक म्हणतात ना, म्हणजे बुद्धीचा कस लावायचा तो यांच्याकडनं शिकायचा. बरं, ठीक आहे. नवनाथ, एक गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही, जे आता किशोरीताई म्हणाल्या की 95% मला गुण मिळालेत पण एका विषयात नापास झालो. तसंच इथे चित्र आहे की 2 लाख मतं जास्त मिळाली आहेत पण जागा 2च आलेल्या आहेत. आणि जागांचा जर म्हणजे कोकणमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रवेश करता आलेला आहे त्याच्याबद्दल कौतुकच आहे, पण कोकण आपण वेगळं ठेवूया. आपण मुंबईपुरतं बोलूया. यामिनी जाधव यांची जागा, ती जागा तिथे तिकीट देण्यात चुकलं अशी साधारण चर्चा झालेली होती. राहुल शेवाळे यांची जागा इझिली निवडून येईल असं वाटलं होतं, मात्र तिथे सुद्धा त्यांचा विद्यमान खासदारांचा पराभव झालेला होता. उज्ज्वल निकम यांची जागा 50,000चं मताधिक्य ज्यावेळेला वर्षा गायकवाड मोडीत काढतात आणि ते क्रॉस करून पुढे जातात तिथे विचार करायची वेळ येते. मिहीर कोटेच्या या मतदारसंघात तर मराठी गुजराती वादही मोठ्या प्रमाणात झालेला होता. होर्डिंग पडलेली ही याच प्रकरणामध्ये होती. तरीही या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींचा जो जम्बो रोड शो झालेला होता त्यानेही काही परिणाम झाला नाही.
ज्या पद्धतीनं एका विशिष्ट धर्माच्या लोकांची साथ ही उभाटा गटाला मिळाली, त्याचा परिणाम आपल्याला मतांमध्ये मुंबईमध्ये निकालांवर झालेला नाही. नवनाथ, जशी त्यांना मिळाली हे नॅरेटिव्ह आहे ना, तशी तुम्हाला मिळाली नाही याचा विचार करायला पाहिजे ना. त्यांनी केला, त्यांच्या इलेक्शनसाठी फॉर्म्युला केला. फक्त विशिष्ट समाज कशाला आपण नाव घेऊया, त्यांनी मुस्लिम समाज MMD हा त्यांचा फॉर्म्युला होता. मुस्लिम मग गुजराती मारवाड्यांनी झाडून तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला गुजराती मारवाड्यांनी झाडून दिलं, त्याच्याबद्दल काय बोलताय आपण त्यांचं उत्तर ऐकूया. नवनाथ, एक गोष्ट आहे की त्यांना मिळाली असली तरी दुसरी बाजू अशी आहे की तुम्हाला ती मिळवता आली नाही, हे पण वास्तव आहे. हे स्वीकारायला हवं की नाही? नवनाथ बोला. नम्रता, माझं उत्तर ऐकून घेणार का? तूच बोला. नवनाथ बोला. घ्या किमान. उद्धट. नवनाथ बोला. नाही, आपण कोणाबद्दलही पर्सनलाइज कॉमेंट करूया नको. नवनाथ, तुमचं उत्तर घ्या. भारतीय जनता पार्टी कायम पराभवातून शिकत आलेली आहे. आताही आमच्या मुंबई परिसरामध्ये जागा कमी झाल्या याचं आम्ही आत्मचिंतन करू आणि पराभव का झाला याचंही विश्लेषण आम्ही करू. परंतु मुंबईकरांची आम्हाला साथ मिळाली नाही अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न होतोय, तो अतिशय चुकीचा आहे. कारण महाविकास आघाडी असताना देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्त मिळालेली आहेत. म्हणजे मुंबईकरांची साथ कुणाला आहे तर महायुतीला आहे, हे आपण स्पष्टपणे या आकडेवरून आपण बघू शकतो. अर्थात आम्हाला त्याच्यामध्ये सीट्सचं कन्व्हर्जन का करता आलं नाही हे आमच्या पराभवाचं कारण आहे. आम्ही त्याबद्दल नक्कीच आत्मचिंतन करू. परंतु आपल्याला माहित आहे की शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ती लाईन सोडून द्यावी लागली आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, उद्धव ठाकरे आता म्हणत नाहीत. याच्यामध्ये शिवसेनेचा उभाटा गटाचा पराभव आला. आदरणीय किशोरताई यांनी 5 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये नेतृत्व केलं, आपल्याला माहित आहे. परंतु मला किशोरताईंना सांगायचं, ताई बाजू घेत नाहीये कुणाची, मला फक्त फॅक्ट मांडायचे. तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरेंनी हिंदू बांधवांनो लाईन सोडून दिली, त्यांनी त्यांच्या इलेक्शनसाठी त्यांना मतं मिळवण्यासाठी त्यांनी सोडली असेल. तुम्ही धरून ठेवलेली होती ती लाईन, तर तुम्हाला का मतं मिळाली नाहीत त्या लाईनवरनं? आम्हाला मतं मिळाली नाही असं नाही, आम्हाला मतं मिळाली, त्यांच्यापेक्षा जास्त मतं मिळाली. 28 लाख मतं आहेत आणि त्यामुळे आम्हाला जागा जिंकता आला नाही, पण मतं मात्र निश्चितपणे मिळाली. मुंबईतल्या मराठी माणसानं, मुंबईतल्या कोकणी माणसानं भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेत देखील मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला इथला मराठी माणूस, इथला कोकणी माणूस निश्चितपणे साथ देईल, याच्यामध्ये आम्हाला अजिबात शंका नाही. आम्ही आमच्या भूमिका बदललेल्या नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचं दुकान बंद करतो म्हटले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो म्हणणारे उद्धव ठाकरेंनी ती लाईन फक्त मतांसाठी सोडून दिली. आम्ही आमच्या भूमिका बदललेल्या नाहीत. भूमिका जर का कोणी बदलल्या असतील तर आदरणीय किशोरताई ज्यांच्या सोबत आहेत त्यांच्या नेतृत्वाने उत्तर घेऊया आपण किशोरीताईंकडनं या प्रश्नाचं. किशोरीताई, काय उत्तर देऊ? मुळामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये जिथे जिथे त्यांचे अगदी काश्मीरचं घ्या ना, महबूब मुफ्तीबरोबर राज्य केलात ना तुम्ही, त्यामुळे आम्हाला कोणाची तरी साथ, एकतर पूर्ण उद्धव साहेबांना पूर्ण बाळासाहेबांच्या विचाराचं म्हणायचं आणि नेस्तभूत करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे ते उभे राहिले, ते तुम्ही कौतुक करणार नाही आणि तुमच्याकडनं कौतुकाची अपेक्षा पण नाही. परंतु वारंवार आताही परत तेच चूक करणार, तर आजच्या दिवसाचं मीही सांगते की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं राज्य येणार आणि मुंबईत सुद्धा महाविकास आघाडीचं राज्य येणार. नाही किशोरीताई, याच्यामध्ये आपण आकडे जर बघितले तर आता विधानसभा वाईज सुद्धा आम्ही काही मताधिक्य जे आहे ते काढलं, फार फरक नाहीये त्याच्यामध्ये. 16 ठिकाणी महायुतीला आघाडी आहे आणि 20 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. हे सगळं बघता हा फरक फारसा नाहीये. आता विनिंग कॅल्क्युलेशन जे आहे, जे महायुतीचं चुकलेलं असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीने ही आकडेवारी सुद्धा बघायला हवी, कारण यापुढे लोकसभा मतदारसंघ नसणार आहे, तर प्रत्येक लोकसभेमधले 6 विधानसभेचे मतदारसंघ हे तुकडे तुकडे होऊन समोर येणार आहेत पुढच्या निवडणुकीमध्ये. किशोरीताई, ज्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीचं प्रत्येक पक्ष, जसं हे म्हणतायत आता आम्ही अभ्यास करू, आम्ही त्या गोष्टी ज्या घडले आणि अगदी कट टू कट आहोत, त्या कट टू कटमध्ये जास्त सरसी कशी करता येईल,
मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत आपण आज चर्चा करतोय. त्या मुंबई महानगरपालिकेचं ज्या पद्धतीने ज्या बजेटचा ऱ्हास केलाय, तोही आज मुंबई महानगरपालिकेचा एक बंच जो मतदार आहे, या महाराष्ट्रात आहे, या मुंबईत आहे, त्यांचा इफेक्ट, त्यांचा इम्पॅक्ट याच्यावरती झालेला आहे. राज्य सरकारच्या मध्ये काम करणारे लोक ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो काही दबावतंत्र, पोलीस, सगळ्यांवर, त्यामुळे आत्ताही इतकाच कॉन्फिडन्स असाच असेल तर आम्ही नम्रपणे मुंबईच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर जात आहोत आणि आम्ही त्याप्रमाणेच या ज्या काही तुम्ही म्हणताय फारसा फरक नाही, मग तेव्हाही फारसा फरक नसेल तरी महाराष्ट्रात, तरी मुंबई याच्यामध्ये महाविकास आघाडी जिंकेल. बर, आपण नवनाथकडे जाऊया. नवनाथ, हीच आकडेवारी, याच्याच बद्दलचा प्रश्न की 16 आणि 20 हा फारसा फरक नसला तरी हा फरक आहे हे नक्की. नवनाथ. निश्चितपणे फरक आहे. आमच्याकडे अजून 4 महिने विधानसभेसाठी आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीनं मुंबई 4 महिने म्हणजे निवडणुका दिवाळीनंतर जाणार की काय? दिवाळीच्या आधी होणार अशी चर्चा होती तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये साधारणतः निवडणुका होतील. सप्टेंबर मध्ये मुदत संपते, साधारणतः ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असतात. साधारण 3 ते 4 महिने भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या हातामध्ये आहेत. आम्ही पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊ. आता आमच्याकडे 28 लाख मतं आहेत, ती आणखी कशी वाढवता येतील यासाठी प्रयत्न करू. गेल्या 2.5 वर्षामध्ये मुंबईसाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीचं कामं झाली, मुंबईमध्ये मेट्रोची कामं असतील, कोस्टल रोडची कामं असतील, अटल सेतूची कामं असतील, ही कामं आम्ही पुन्हा लोकांसमोर मांडू. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 2014 ते 2019 मध्ये मुंबईमध्ये अनेक मेट्रो प्रकल्प आम्ही आणले आणि त्याच्यामुळे आज मुंबईतल्या वाहतुकी मोठ्या प्रमाणात कमी झाली, ते देखील आम्ही मांडू. उलट त्या तुलनेमध्ये जेव्हा उभाटा गट हे मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत होतं तेव्हा कशा पद्धतीचे कोविडच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळे झाले, अनेक प्रकारे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न देखील मुंबईकरांनी बघितलेला आहे. मुंबईची लूट कोणी केली हे देखील मुंबईकरांना माहित आहे. ते देखील आरोप करण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती तुमच्यात आहे. लोकांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्या देखील आम्ही लोकांसमोर मांडू. आणि आम्हाला मला ना नवनाथ एक प्रश्न कायम पडतो. घोटाळ्याची उदाहरणं तुम्ही वारंवार देता, ज्याच्या चौकशा सुरू आहेत. याच घोटाळ्याचा आरोप असलेले अमोल कीर्तीकर, जरी त्यांचा 48 मतांनी पराभव झाला असला तरी तुमच्या उमेदवाराच्या तोंडाला फेस आणलाय त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत. मग घोटाळ्यांचे हे आरोप जे तुम्ही करताय ते कसे परिणाम मतदारांवर करतील असं कॉन्फिडेंटली सांगता तुम्ही? अमोल कीर्तीकरांचा पराभव झालाय, तो 1 मतांनी हो का 48 मतांनी, जनतेने त्यांना नाकारलेला आहे आणि रवींद्र वायकर यांना लोकांनी. अच्छा, म्हणजे अमोल कीर्तीकरांचा पराभव झाला म्हणजे जनतेने त्यांना नाकारलं आणि आमचे 4 ठिकाणी पराभव झाले मात्र आम्हाला जास्त मतं म्हणून आम्हाला जनतेने स्वीकारलं. हे कसं लॉजिक आहे नवनाथ? जनतेच्या न्यायालयामध्ये शेवटी जनता ही सगळ्यात महत्वाची असते. जनता जनार्दन महत्वाचा असते, जनतेचा आशीर्वाद महत्वाचा असतो. जनतेने ज्यांना आशीर्वाद दिला त्यांना लोकांनी स्वीकारलेला आहे. रवींद्र वायकर त्या ठिकाणी विजयी झालेत, अमोल कीर्तीकरांचा पराभव झाला. आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यावर बॅलेट पेपरच्या याच्यावरती आले हो, जरा येऊ दे कोर्टात. बॅलेट पेपर मतदान हे मतदान पोस्टल असो का ते इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम वर असो आणखी कुठल्या तुम्हाला माहिती आहे. आम्हाला मान्य आहे की आम्ही मुंबई परिसरामध्ये आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या नाही, परंतु लोकांनी मुंबईकरांचा आशीर्वाद आणि मुंबईकरांची साथ आम्हाला आहे हे मात्र या निकालातून. नवनाथ, याचा अर्थ असा काढायचा का की 2 ठिकाणी तुम्हाला यश मिळालंय, तिथे जनतेने तुम्हाला स्वीकारलं, 4 मतदारसंघात तुम्हाला अपयश आलंय, याचा अर्थ 6-24 मतदारसंघातनं तुम्हाला नाकारलेलं आहे विधानसभेच्या, असा अर्थ काढायचा जे तुम्ही आता न्याय लावताय त्याने? नाही, आम्ही तोच न्याय लावला तर आम्ही आमचा पराभव मान्य केला. आम्ही कुठं म्हटलं की आम्ही मुंबईमध्ये जिंकलं, परंतु मुंबईकरांची साथ कुणाला आहे तर मुंबईकरांची साथ ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आहे, हे माझं म्हणणं आहे. कारण 28 लाख मुंबईकर आमच्या सोबत आहेत, 26 लाख मुंबईकर त्यांच्या सोबत आहेत. आमचा प्रयत्न आहे की हा 28 लाखाचं 50 लाखांपर्यंत कसं जाऊ
यासाठी पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही प्रयत्न करू. आम्ही भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात जी काही चांगली कामं केली ती आम्ही मुंबईकरांना पटवून देऊ, मुंबईकरांना सांगू. गेल्या 2.5 वर्षांमध्ये एक छोटासा प्रश्न याच्यामध्ये, कामं वगैरे पटवून द्यायचा तो तुमच्या प्रचाराचा भाग आहे. मित्र पक्ष जे सोबत घेतले भाजपने, त्यामध्ये समविचारी मित्रपक्ष एक वेळ भाजपला रुचतील किंवा भाजपच्या मतदारांना रुचतील, मात्र ज्यांच्याशी जे समविचारी नाही आहेत, ज्यांचे विचार हे तुमच्या कोरपेक्षा वेगळे आहेत, त्यांचा फटका बसला या निवडणुकीमध्ये? काही अनालिसिस केला तुम्ही? अजिबात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडली. 2047 भारत हा विकसित करण्यासाठीचा संकल्प मांडला आणि त्याला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे. त्यामुळे अजिबात हे म्हणणं चुकीचं आहे की त्यांना सोबत घेतलं म्हणून अयोध्यामध्ये हरलात. अयोध्यामध्ये तुम्ही हरलात. वाराणसीमध्ये 5 ठिकाणी पंतप्रधान बॅकफुटवर होते. काय सांगताय हो? बॅकफुटवर नाही, अयोध्यामध्ये हरला. 5 ठिकाणी वाराणसीमध्ये खुद्द दस्तूर खुद्द पंतप्रधान, आम्ही लोकांचा खुद्द पंतप्रधान 5 वेळा मागे. विकसित भारत म्हटलात म्हणून, विकसित भारत म्हटलात म्हणून, विकसित भारत म्हटलात म्हणून 9 खासदार झाले. हे देखील स्वीकारलं पाहिजे. 509 झाले, 13चे 7 झाले. काय बोलताय? उद्धव ठाकरेंना मला वाटतं पंतप्रधानांना तिथे 1.5-2 लाखाचं मताधिक्य मिळालेलं आहे, बरोबर? 1.5-2 लाखाचं मताधिक्य पंतप्रधानांना वाराणसीत मिळालेलं आहे, नवनाथ, बरोबर? वाराणसीमध्ये पंतप्रधानांसारखा ज्यांना प्रत्येक सभेमध्ये विश्वगुरु वगैरे, विश्वपुरुष, राष्ट्रपुरुष अशी सगळी उपाधी दिलेली आहे, त्यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य असलेले अनेक लोक आहेत आणि पंतप्रधानांच्या समोर काँग्रेसचा एक साधा कार्यकर्ता उभा राहतो आणि मताधिक्य एवढंच मिळतं. आम्ही आमचं काम पोहोचवण्यात कदाचित कमी पडलो थोडंसं. पुढच्या वेळेला आम्ही त्याला दुरुस्ती करू. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमध्ये विजय झाला हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. त्या विजयाला नाकारून चालणार नाही. देशभरामध्ये देखील इंडिया आघाडीला भारतीय जनता पार्टी, इंडिया आघाडीला लोकांनी साथ दिली नाही. भारतीय जनता पार्टीच्या एकट्याच्या जीवावर 240 जागा निवडून आलेल्या आहेत. हे देखील आपण बघायला पाहिजे. सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान होणं आतापर्यंत या देशात कुणालाही शक्य झालं नाही. किशोरीताई, ही फॅक्ट आहे, कारण भाजपच्या एकट्याच्या जागा जेवढ्या निवडून आलेल्या आहेत तेवढ्या एकूण इंडियाच्या जागा नाहीयेत. ही फॅक्ट आहे, हे आकडेवारी सांगतेय. किशोरीताई, अहो इंडिया म्हणून जर तुम्ही एनडीए म्हणून जर एकत्र लढलात तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की एकट्याच्या जीवावर सत्ता आली एनडीए म्हणून लढलात ना. इंडिया आघाडीपेक्षा 240 जागा एनडीए म्हणून लढलात ना. आता जी दिसते, सरकारमध्ये आलो, आता जे दिसतंय, मग त्याच्यामध्ये तुम्हाला अजित पवारांचा उपयोग झाला नाही, शिंदे साहेबांचा उपयोग झाला नाही, इतर असं म्हणायचंय का? काय बोलताय, कळतंय का? आज आम्ही सांगतो इंडिया आघाडी आम्ही मजबूतपणे लढलो आणि मजबूतपणे आलो इंडिया आघाडी म्हणून. आम्ही नाही म्हणत आहे शिवसेना एकटी. एक नक्की दोघंही पक्षांचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. त्यामुळे नवनाथ पण आणि किशोरीताई पण आपापल्या पक्षाची बाजू लावून धरणार आहेत आणि दोघंही जण अतिशय आपापल्या पक्षाची बाजू ताकदीनं लावून धरतायत. पण निवडणुका हा आकड्यांचा खेळ असतो. इथे जीत आणि हार अशा 2च गोष्टी असतात. इथे टाय नसते. इथे कुणीही बरोबरीत सुटत नाही हा सामना. इथे जीत असते नाहीतर हार असते. आणि मुंबईमध्ये आत्ता महायुतीची 4-2 अशा फरकाने हार झालेली आहे. पण विधानसभेच्या निवडणुका पुढे आहेत, तिथला फरक फार दिसत नाहीये. कशा पद्धतीने महायुती पुढे जाते हा जो डिफरन्स आहे, जनतेने आम्हाला स्वीकारलाय आणि नाकारलाय, जो नॅरेटिव्ह आता नवनाथ आणि किशोरीताई या दोघांनीही आपल्याला सांगितला. आता जनता खरंच कुणाला स्वीकारणार आहे, खरंच कुणाला नाकारणार आहे, ह्याची जर मायक्रो लेवलला आपल्याला जर चाचणी करायची असेल तर तोंडावर विधानसभा, तिथून पुढे कदाचित मुंबई महापालिका या समोर असतील आणि अधिक स्थानिक पातळीवरती जनता कुणाला कशा पद्धतीने स्वीकारते हे बघायला लागेल. मात्र या क्षणी 4-2ने महायुतीचा विजय, महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे हे लोकसभेचे आकडे सांगतात. विधानसभा आणि महापालिकेला काय होईल हे भविष्य ठरवेल. आपल्याला नवनाथ आणि किशोरीताई दोघांनीही चर्चेसाठी वेळ दिला. दोघांचे आभार. चर्चेचा आजचा धोळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.